चला आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासोबत दिवसभराचं रुटीन शेअर करते। आज सकाळी सकाळीच आहे ना अंघोळ करून मस्त फ्रेश झाले आणि माझं आवरायला घेतलं आणि सध्या तरी मी स्किन केअर करत नाहीये कारण थोडंसं दुर्लक्षच होतंय। त्यानंतर मी स्वयंपाक करण्यासाठी आले आणि आज ठरवलं होतं की तांदळाची खीर करायची आणि त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करायची होती। कशाचं काय काहीतरी ठरवलंय आणि ते झालंय असं होतच नाही। आमची लाईट गेली आणि दिवसभर आता लाईटच नव्हती, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी संध्याकाळी टाइमपास करूया। तर तेवढ्यात हे लक्षात आलं की कालचं पार्सल उघडायचं राहिलं होतं आणि ह्यांनी ते पार्सल मध्ये काय मागवले बघा, काहीतरी असे विचित्र प्रोडक्ट्स ते मागवत असतात। आपल्या घरामध्ये कधी कधी छोट्याशा भेगा चिरा वगैरे असं काहीतरी असले ना तर तिथं ते उपयोगी पडतं लावण्यासाठी। आता सध्या तरी मला त्याची काही गरज नव्हती, ते ठेवून दिलं आणि तेवढ्यात लक्षात आलं की घरातले फ्रुट्स पण संपले होते। तर गेलो होतो आणायला, येताना थोडीशी भाजी सुद्धा घेतली आणि आल्या आल्याच आहे ना मला काय पेरू बघून दमच निघला नाही। मी पहिल्यांदा तर तो तिखट मीठ लावून खायला घेतला। असा कोणाकोणाला खायला आवडतो ना ते कमेंटमध्ये सांगा। जेवणामध्ये मस्त अशी तांदळाची खीर बनवली होती, छान झालती एकदम, आणि चपाती भात आणि आपलं नेहमीची शिमला मिरचीची भाजी। ओके बाय।